हालत खराब. रोडला आलो, इथून किल्ला दिसतोय. हा माझ्या मागे किल्ला आहे. खूप उंच नाही आहे, परंतु आल्यानंतर 1, 2, 3 बुरुज दिसतात आणि रस्ता नाही आहे. शेजारी एक घर आहे, त्या घराच्या तिथं गाडी लावली आणि तिथून वर निघतोय. वरती सोमेश्वराचं मंदिर आहे. त्यांना विचार, सोमेश्वराचं मंदिर आहे वरती आणि त्या मंदिरापासून वरती वाट आहे म्हणले चालत जायची. किल्ल्याला बिलकुल रस्ता नाही आहे, परंतु किल्ला खतरनाक आहे आणि खूप देखणं आहे. म्हणजे असे पहाडं मला आवडतात, दमदार पाहिजे, किरकोळ काय नाही. म्हणलो ना, छातीचा भाता फुलला पाहिजे, कसं झालं पाहिजे. आपला हा आजच्या सकाळचा दुसरा किल्ला आहे. ठीक आहे, हा जरा छोटा आहे त्या मानाने गजेंद्रगडच्या, परंतु होपफुली मी लवकर येईन किल्ल्यावरून. सद्यस्थितीला पेरणी झाली आणि त्या रानातनं चालतो आहे. म्हणजे कडेकडेनं चालायला लागलो आहे मी. तसं शेतकऱ्यांची कष्ट कशी. म्हातारा बाबांनी खटकलं, मजा येते. भारतात असे खूप सुंदर किल्ले आहेत जे पाहण्यासारखे आहेत. आपण किल्ल्यांची जी दुर्गसाखळी ही फक्त महाराष्ट्रापुरती बघतो असं नाही आहे. संपूर्ण भारतात किल्ल्यांची दुर्गसाखळी बांधली गेलेली आहे. याच्यामध्ये प्रॉबब्ली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भाग होता, म्हणजे कर्नाटकचा भाग, महाराष्ट्राचा भाग, तिथं खूप देखणीने सुंदर किल्ले बांधलेत. तर ते पाहायला आपण निघालो आहे. चला, फायनली रस्त्याला तरी आलो. थोडं चढल्यानंतर आपण किल्ल्यांच्या पायऱ्याचा जो मार्ग आहे तिथे येतो. बरोबर कातळाच्या खाली, सॉरी ग्रानाईटच्या खाली. कातळ तोंडात बसलं आहे. वरती जावं लागणार. तर किल्ल्याचं नाव आहे गौडगेरी. मी तुम्हाला सांगायला विसरलो होतो. त्याचं रिझन हे, किल्ला छोटा आहे, लवकर बघायचं असं मी ठरवलं होतं. जवळच आलो. गजेंद्रगडपासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. गजेंद्रगड गावातूनच किल्ला दिसतो. गौडगेरी गावाच्या नावावरूनच किल्ल्याचं नाव पडलं आहे. इथं मंदिर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि पायऱ्यांचा मार्ग आहे. ग्रानाईटचा जो रॉक आहे त्या रॉकच्या खाली आहे, पण वरती जायचं आहे. मित्रांनो, आता आपलं चालू झालं आहे फ्री सोलो क्लाइम्बिंग. खतरनाक आहे यार. आणि हो, तुम्हाला जर माझ्यासोबत कनेक्ट व्हायचं असेल, आपण जॉईंटमध्ये एखादा व्हिडिओ करू शकू. असे किल्ल्याचे ट्रेक्स किंवा ऑफबीट भटकंती मी कायम करत असतो. लिंकमध्ये डिटेल्स दिलेले आहेत, मला कॉन्टॅक्ट करा. फिरायला मजा येईल सोबत कोण असलं तर. पण मी एकटासुद्धा फिरतो. सोलो राईडची मजा काय असते, तुम्हाला लिमिट्स नाहीत, बंधनं नाहीत कोणाची, काय नाही. भूक लागली खाल्लं, नाही लागली नाही खाल्लं. सकाळपासून फक्त चहा घेतला आहे. 2 किल्ले, दुसरा किल्ला आहे हा. अशा स्वर्गाकडं जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यावरून आपण वर जायचं आहे. वरती मंदिर आहे मल्लिकार्जुनाचं. मंदिर पाहायचं आणि आपण निघायचं. जय श्रीराम, जय शिवराय. बघा ना, मस्त आहे. टफ पण आहे थोडं. आय गेस आपण हेल्मेट इथं ठेवू शकेल. कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. हेल्मेट काही जाणार नाही. बापरे, एक छोटंसं प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये किल्ल्याला वाट आहे, जे रंगवलेलं आहे. फॉर्मेशन बघा.
गौडगिरीच्या किल्ल्याचा प्राथमिक उपयोग देखरेखीसाठी होत असावा, कारण की तुम्ही जर किल्ल्यावरून पाहिलं 1, 2, 3 असे आजूबाजूला बुरुज दिसतात जिथं पहारा असावा. गजेंद्रगडला येताना पहिल्यांदा इथं हा भाग चौकीचा असावा आणि इथं विसावा असावा असं वाटतं. किल्ला खूप शॉर्ट आहे, छोटा आहे, परंतु मजबूत आहे आणि किल्ल्याला फक्त एकाच बाजूनी फोडलेल्या कातवातून वाट आहे, ती देखील अशी छोटासा दरवाजा आहे. दरवाजातून आपण आत जायचं आणि वरती फिरायचं, किल्ला काय आहे ते पाहायचं आहे. माझ्यासोबत तुम्ही कनेक्टेड राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ न्यू मकान. बाय द वे, आपण हेल्मेट तिथं ठेवलं आहे आणि किल्ल्यात प्रवेश करतोय. बापरे, जबरदस्त अनबिलिव्हेबल आहे. इथं एक मंदिर आहे. मंदिराच्या एका खांबावर नागशिल्प दिसतं मला. बरीच शिल्प आहेत यार इथं. आणि आपण किल्ल्यात अशा तऱ्हेने प्रवेश केला आहे आणि संपूर्ण भारताचं दुर्दैव, प्लॅस्टिकच्या बॉटल कुठेही टाकल्या गेलेल्या आहेत. किल्ल्याचा विध्वंस होतोय आहे. खूप घाणेरडा प्रकार आहे प्रॉबॅबली हा प्रकार. जिथं जातो तिथं पाहायला मिळतोयच. इथं गुफा आहे, मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. हे येताना पण बघायचं. शिल्प आहेत. हा रक्षक स्वामी तलवार आहे त्याच्या कमरेला. खूप अमेझिंग आहे. शिल्प खूप भारी आहेत. किल्ल्यावर ऑलमोस्ट आपण पोचलोय. एक 10% राहिला असेल. एक बावडी दिसते किल्ल्याची. कातळात खोदून तयार केलेली. जेवलो नाही की असं होतं. किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार अमेझिंग आहे यार. 2 आणि 3 फुटाची प्रवेशद्वार आहेत किल्ल्याला. फायनली किल्ल्यावर पोचलो दुसऱ्या प्रवेशद्वारातून आणि आता आपण किल्ला फिरायचा आहे. किल्ल्याच्या या बाजूला 2 मोठी पाण्याची खोदलेली टाके आहेत आणि या बाजूला एक दरवाजा आहे. जो दरवाजा भक्कम आहे, परंतु बांधणी आपल्या गोमुखी बांधणीची आहे. अप्रतिम आहे हे सुद्धा. हे बघून जा, कारण युजली किल्ल्यावर आल्यानंतर हे लवकर लक्षात येत नाही, कारण हा भाग एकदम बाजूला आहे. त्याच्यामुळे या भागात लोक येत नाहीत. किल्ला तो बघतात आणि किल्ल्याचा मोठा बुरुज बघून परत जातात. तर हा भाग देखील पाहण्यासारखा आहे. आठवणीनं इथं राहा. मस्त आहे, अमेझिंग आहे. व्ह्यू तर खूप सुंदर आहे का यार. इथला थोडा फुटेज आला असता चांगलं झालं असतं. आपण घेऊ, नेक्स्ट टाइम आपल्याला परत यायचं आहे. हा दुसरा त्याच्यावर लक्षातच येत नाही किल्ल्याचा हा दरवाजा कुठं आहे. म्हणजे अमेझिंग आहे, परंतु म्हणजे थोडं अवघड आहे की लक्षात येत नाही खालून वर आल्यानंतर किंवा आजूबाजूनं देखील. परंतु ज्यावेळेस तुम्ही किल्ला पूर्ण फिरता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की किल्ल्याला दुसरा चोर दरवाजा म्हणता येणार नाही, याला दिंडी दरवाजा म्हणता येईल. परंतु हा अगदी तसाच आहे जसं गोमुखी बांधणीचा दरवाजा असतो, अगदी छोटंसं. मला हा दरवाजा पाहून मला वर्धनगडची आठवण आली. वर्धनगडला देखील असाच दरवाजा खूप मस्त आहे याची.
गजेंद्रगडाचा एक उपकिल्ला किंवा संरक्षक किल्ला म्हणून गौडगिरीचं नाव घेता येतं. या किल्ल्याचं एक देखणं वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला उंच डोंगरावर आहे, परंतु या किल्ल्याचे बुरुज हे जमिनीवर आहेत आणि हे बुरुज एकमेकांना कुठल्याही पद्धतीच्या तटबंदीने जोडलेले नाहीत. बहुधा भारतातील हा एकमेव असा किल्ला असावा ज्याचे बुरुज असे किल्ल्याच्या बाहेर जमिनीवर आपल्याला पाहायला मिळतात. किल्ला अगदीच ओपन स्पेसला असल्यामुळे प्रचंड वारा इथं, तर आवाज किती ऐकू येते माहीत नाही मला. परंतु आपण आता चाललो आहे किल्ल्यावरून खाली. मल्लिकार्जुनचं मंदिर बघून आपण खाली निघायचं आहे. मित्रांनो, माझा अंदाज थोडासा चुकला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ही मुख्य वाट आहे, तर मुख्य वाट मागच्या बाजूने किल्ल्याला, जी सध्या प्रचंड खराब अवस्थेत आहे, पडझड झालेली आहे, त्याला गोमुखी दरवाजा आहे. आणि ही राजदिंडी आहे, म्हणजे ज्या चोरून ज्या बाहेर दिंडीचा दरवाजा म्हणतात ज्याला, ज्या भागातून चोरून बाहेर निघता येतं किल्ल्यातून, तो दिंडीचा दरवाजा हा आहे. आणि हा मंदिराच्या शेजारी आहे. इथून देखील किल्ला पाहता येतो. इथून 2 दरवाजे आहेत छोटेसे. आणि मागच्या बाजूला किल्ल्याच्या मुख्य वाट आहे, जो महादरवाजा आहे तो मागच्या बाजूला आहे, परंतु ती पडझड झालेली आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित पाहता नाही येत. आपण पुन्हा आलोय मंदिरात. आत जायचं आहे आपल्याला. शिवमंदिर आहे. ही खूप छोटी वाट आहे, म्हणजे नीट उभाही राहता येत नाही असे. तर आपण दर्शन घेतलं देवाचं आणि बाहेर पडतोय. असंच माझ्यासोबत कनेक्टेड राहा.